अनेकदा आपण घाई करतो, निराश होतो आणि अर्ध्यातच प्रयत्न सोडून देतो. पण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीचा गाभा आहे श्रद्धा आणि सबुरी. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या सहनशीलतेचे आणि संयमाचे पर्व आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी योग्य वेळी सर्व काही देईन, तू फक्त शांत राहा. नवे पर्व, योग्य वेळेची प्रतीक्षा आणि स्थिर मन. या नव्या पर्वात आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असते. झाडाला फळ येण्यासाठी योग्य ऋतूची वाट पाहावी लागते, तसेच तुमच्या कष्टाला यश मिळण्यासाठी संयम आवश्यक आहे. घाई टाळा. कोणतेही मोठे यश एका रात्रीत मिळत नाही. यशाच्या मार्गावर अनेक अडथळे येतात, पण तुम्ही घाई न करता धीर धरा. तुमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न स्वामींच्या दरबारात नोंदवला जातो. परिस्थिती बदला. बाहेरची परिस्थिती बदलणे तुमच्या हातात नसते, पण तुमचे मन शांत ठेवणे नक्कीच तुमच्या हातात आहे. जेव्हा मन शांत असते तेव्हाच तुम्हाला समस्यांवर योग्य उपाय दिसतात. नामस्मरण हे मन स्थिर ठेवण्याचे सर्वात मोठे औषध आहे. सबुरीचे फळ. ज्याने सबुरी ठेवली त्याने स्वामींची कृपा अनुभवली आहे. हा विश्वास ठेवा की तुमच्या कठीण काळात स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात चांगले भविष्य तयार करत आहेत. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. चला, आजपासून आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने शांतपणे आणि संयमाने वाटचाल करूया. स्वामींच्या चरणी निष्ठा आणि मनात सबुरी ठेवून आपल्या जीवनातील हे नवे पर्व निश्चितच यशाचे आणि समाधानाचे ठरेल. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने माझ्या जीवनात श्रद्धा आणि सबुरी कायम राहो. श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, सबुरी आणि संयमाचे सामर्थ्य. जीवनात मोठी स्वप्ने पाहणे सोपे असते, पण ती पूर्ण होईपर्यंत संयम, सुबुरी राखणे सर्वात कठीण.